महिला मंडळ. तर आपण आज पाहणार आहोत पार्चून पेपर सिल्कच्या ब्लाऊजला लावल्यानंतर तो ब्लाऊज आपल्याला रिंगवरती कसं ॲडजस्ट करायचं आहे. तर तुमचं स्वागत आहे नारायणी बुटीक ह्या आपल्या आवडीच्या चॅनलवरती. तर आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण बिना नॉट असलेली जी रिंग असते, प्लेन रिंग, त्याला आपण खाली लावायचं आहे, का कापडाच्या खाली घ्यायचं आहे. आणि ज्या रिंगला असं ॲडजस्ट करायला स्क्रू आहे ती वाली रिंग आपण वरती घ्यायची आहे. आणि मग हे जे कापड आहे त्याला सरळ ठेवून जी खालची रिंग आहे त्याच्यामध्ये ह्याला घालण्याचा प्रयत्न करायचा आहे, मोठ्या रिंगला वरच्या. आणि जर ते होत नसेल तर इथून तुम्ही थोडंसं लूज करू शकता. इथं लूज केल्याच्या नंतर जी तुमची रिंग आहे वरची ती डायरेक्टली तुमच्या खालच्या रिंगमध्ये जाऊन बसेल आणि मग आपण हळूहळू त्याला टाईट करू शकतो. सो ही अशा प्रकारे रिंग बसलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मग आता आपण ह्याला टाईट करणार आहोत. तर आधी आपण इकडून थोडंसं टाईट करायचं आहे त्या रिंगला. तुम्ही पाहिजे तर ह्याला सरळ असं उभं देखील पकडू शकता, जेणेकरून ते बरोबर होऊन जाईल. अशा प्रकारे हे पूर्ण बसून जाईल. त्यानंतर आपण अगदी हलक्या हाताने ह्या ब्लाऊजला थोडंसं असं बाहेर वळायचं आहे, जेणेकरून जे कापड आहे ते आपल्या रिंगमध्ये अतिशय ताठ असं बसेल आणि जी आपली डिझाईन आहे ती देखील आपल्याला नीट काढता येईल. जेव्हा पण कापड लूज असतं आणि तुम्ही डिझाईन करायला जाता तेव्हा ती डिझाईन एकदम झोळ अशी होते आणि पडल्यासारखी वाटते आणि त्याचा जो डिझाईनचा शेप आहे तो देखील आपला नीट येत नाही. त्यामुळे आपण जे कापड आहे ब्लाऊजचं ते ताठ ठेवायचं आहे रिंगमध्ये, जेणेकरून पुढे जाऊन जी डिझाईन आहे ती नीट दिसेल. आता तुम्ही पाहू शकता अतिशय कमी लाईन्स किंवा सुरकुत्या तुम्हाला दिसत असतील. असं टाईट तुम्हाला करायचं आहे ब्लाऊजला, ब्लाऊजच्या पीसला. आणि त्यानंतर जी आपली स्टँड आहे त्यावरती आपण लावून घ्यायचं आहे. सो जेव्हा तुम्ही लावाल त्यानंतर आपण जेव्हा या रिंगला ठेवतो तेव्हा एक लॉक होईन असा आवाज येतो किंवा एकदम असा टाईट बसन असा आवाज येतो. अद्दर ठेवायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही अद्दर ठेवता तेव्हा जेव्हा आपण सुई काढतो या डिझाईनमधून किंवा या पॅटर्नमधून आपण, तेव्हा ते कापड आणि रिंग देखील त्यासोबत बाहेर निघून पडते. त्यानंतर ही एक रिंग आहे, सुई आहे, त्याचं नाव ट्युलिप आहे आणि ती 12 आणि 14 नंबर ह्या 2 नंबरची सुई आपण वापरू शकतो आरी वर्कसाठी. त्यानंतर आहे हा गोल्डन धागा, ज्याला आपण जरीचा धागा देखील म्हणतो आणि त्याचा नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला जर हे कापड मोठं असेल, आता हे कापड मोठं आहे कारण की ब्लाऊजचं कापड आहे डायरेक्ट, मग आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्या पायांमध्ये, हातांमध्ये किंवा जे आपलं खाली धागा असणार आहे त्याच्यामध्ये गुंतू नये ह्यासाठी आपण ह्याला अशा प्रकारे गुंडाळून, आता तुमच्यापाशी जर खूप सारे क्लिप्स असतील तर तुम्ही इथे छोटे छोटे क्लिप्स लावू शकता. पण जर तुमच्यापाशी जास्त क्लिप्स नसतील तर तुम्ही अशी टेक्निक वापरू शकता की पूर्ण असं गुंडाळून असं एकदम एंडिंगला तुम्ही एक क्लिप लावू शकता डायरेक्टली. आता इथे तुम्ही डायरेक्टली जर क्लिप लावलं तर हे पडणार नाही आहे. पण जर तुम्हाला जास्त सिक्युअर करायचं असेल तर तुम्ही 2-3 क्लिप्स लावू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सिंपल स्टिचेस कसे करायचे आणि गाठ कशी मारायची. पूर्ण डिझाईन झाल्याच्या नंतर एंडिंगला आपण धागा कसा सोडायचा ते देखील पाहणार आहोत. आणि खालच्या हाताने म्हणजे खाली जेव्हा आपला धागा असेल तेव्हा आपण खालून धागा कसा काढायचा आहोत ते देखील आपण पाहणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.